गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलाय। आपल्या लाडक्या गणरायाच्या आगमनासाठी बाजारपेठाही सजल्यात। नागपूरच्या ओळी बाजारातही गणेश भक्तांची लगबग सुरू झाली आहे। बाप्पाची मूर्ती आधीच बुक करण्यासाठी शहराच्या महाल भागात भक्तांनी एकच गर्दी केली आहे। मात्र आपण पर्यावरणपूरक गणेश मूर्ती खरेदी करतोय की नाही याबद्दलची साधी माहितीही अनेकांना नाही। साधी माती की प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती ओळखणं गणेश भक्तांना कठीण होतंय। त्यामुळे मिळेल ती मूर्ती खरेदी करताना भाविक दिसतायत। आजपर्यंत मातीचीच मूर्ती नेत होती घरी आणि आता यावर्षी शाडूची माती निघली आहे म्हणते, पेपरमध्ये आले होते। तर मी म्हटलं आता हे मातीचा गणपती मिळते का नाही मिळत बा। ते म्हणे आतमध्ये मातीचा गणपती आहे म्हणे, वरून शाडूची माती लावलेली आहे म्हणे, अशी सांगित होते ते। तेवढं काही समजत नाही ना, आता शाडूची माती आहे का ओरिजिनल माती आहे बा, हे काही समजत नाही ना आपल्याला। एवढं आतमध्ये का समजते। शाडू मातीच्या मूर्ती राज्यात फक्त पेण इथं बनवल्या जातात असं मूर्तिकारांचं म्हणणं आहे। त्यात शाडूच्या मातीपासून बनवलेल्या मूर्ती महाग आहेत। शाडू आणि प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीमधील फरक समजत नसल्यानं अनेक भक्तांची फसवणूक होते। इथं काही शाडू मातीची मूर्ती बनत नाही, हे फक्त प्लास्टर ऑफ पॅरिसची मूर्ती आहे। ते लोक खोटं बोलते, लोकांसोबत त्याले खोटं बोलते ते, त्याले प्लास्टर ऑफ पॅरिस नाही शाडू मट्टी म्हणून विकतात हे लोक। भक्तांनीही मूर्ती घेताना सतर्क राहण्याची गरज आहे। अखिलेश हळवे, झी मीडिया, नागपूर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।